आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कारखाना उभारण्यासाठी तसेच शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी धनगर समाजातील लोकांनी आपल्या मौल्यवान जमिनी दिलेत. समाज आणि परिसराच्या विकासासाठी एवढं मोठं योगदान दिले असताना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला देशमुख यांच्याकडून विरोध का केला जात आहे, असा थेट सवाल श्रावण वाक्षे यांनी उपस्थित केला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वधर्म समभाव, लोककल्याण, न्याय आणि विकासाचा आदर्श देशासमोर ठेवलाय. त्यांचे कार्य केवळ धनगर समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीकडे जातीय अथवा राजकीय दृष्टिकोनातून न पाहता महापुरुषांच्या सन्मानाचा विषय म्हणून पाहिलं पाहिजे, असे वाक्षे यांनी सांगितले. धनगर समाजाने आजपर्यंत अनेक विकास कामांसाठी सहकार्य केले. कारखाने आणि शिक्षण संस्थांसाठी समाजाने जमिनी देताना कधीही संकुचित भूमिका घेतली नाही. मात्र समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी जागेची मागणी होताच विरोधाची भूमिका घेतली जात असेल तर ती अन्यायकारक आणि समाजाच्या भावना दुखावणारी आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. पुतळ्याच्या प्रश्नावर प्रशासन आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. धनगर समाजाच्या संयमाची परीक्षा न पाहता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी तातडीने योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्रावण वाक्षे यांनी केली. विकासासाठी धनगर समाजाच्या जमिनी चालतात, मग राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विरोध कशासाठी? ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.